श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी गोष्टी घडत असतात. मग काही त्या चांगल्या असतात तर कधी त्या वाईट देखील घडत असतात. मग कधी आपल्याला वाटतं की आपल्यासोबत आपण एवढं देवधर्म करतो किंवा आपण एवढं पूजापाठ करतो तरी देखील माझ्यासोबत अशा का गोष्टी घडतात. तर आपलं ते प्रारब्ध असतं. ज्या काही आपल्या आयुष्यात घडत असतात ते आपल्या कर्मानुसार चलत असते. मग ते कुठेतरी कमी करण्यासाठी म्हणजेच आपल्या जीवनातल्या समस्या अडचणी थोड्याफार कमी करण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांची सेवा आहेत. भरपूर साऱ्या अशा सेवा आहेत, उपाय आहेत, पण ते आपल्याला करणं गरजेचं आहे. आपण जर त्या सेवा उपाय जर केले तर आपले जीवन नक्कीच यशस्वी होईल. म्हणजे तुम्ही जर तुमच्या दररोजच्या सेवेमध्ये म्हणजे आपण जे स्वामी महाराजांची सेवा करतो, नित्यसेवा करतो, त्यामध्ये जर आपण गुरुचरित्राचा हा अध्याय जर वाचला तर नक्कीच तुमच्या जीवनाचं सोनं होईल. गुरुचरित्र हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे. तसेच या ग्रंथाला 5वा वेद देखील मानतात. आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही जर हा अध्याय नक्की वाचला तर नक्कीच आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. तसं तर गुरुचरित्र ग्रंथात 53 अध्याय आहेत आणि ह्या 53 अध्याय आपण रोज वाचू शकत नाही. हे संपूर्ण ग्रंथाचे जर वाचन करायचे असेल तर त्याला पारायण म्हणतात. मग हे पारायण वर्षातून किमान एक वेळेस तरी करायला पाहिजे, म्हणजे आपलं जीवन सार्थक होईल. या ग्रंथाचे खूप नियम अटी देखील आहेत आणि त्या पाळणंसुद्धा गरजेचं आहे. तर हे आपण पारायण म्हणजे दत्त जयंतीला केलं तर नक्कीच आपल्याला पुण्य प्राप्त होते. म्हणून तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ हा अध्याय जर तुम्ही दररोज नित्यसेवेमध्ये वाचला तर नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. तर तो अध्याय आहे 14वा, ज्यामुळे आपल्या जीवनातल्या संकटांचा नाश होऊ शकतो सद्गुरू कृपेने आणि आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विराह करू शकतो. म्हणजे ज्याप्रमाणे श्री गुरूंनी सय्यदेवावर वरदहस्ते ठेवून त्यांच्या संकटांना निवारले, तेच फलप्राप्ती श्री गुरूंनी हे ग्रंथ जे वाचन करणाऱ्याला आणि श्रवण करणाऱ्याला देऊन त्यांची इच्छा सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे. जर आपण आपल्या घरात 14व्या अध्यायाचे वाचन जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातल्या संकटातून किंवा दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडेल. त्याचबरोबर आपल्या घरात देखील नकारात्मक शक्तीचा नाश देखील होईल आणि सकारात्मक जे विचाराशी आपण जोडले जाऊ. आपल्या घरात सतत वादविवाद होत असतील किंवा नात्यामध्ये काही अडचणी असतील, दोष असतील तर किंवा व्यवसायात नोकरीत जर अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच नित्यसेवेत 14व्या अध्यायाचे जर वाचन केले तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आणि या 14व्या अध्यायाला गुरुचरित्र या ग्रंथामध्ये विशेष असं महत्त्व आहे. जर तुम्ही भक्तीने आणि श्रद्धापूर्वक केलेली सेवा कधीच वाया जात नाही आणि तुम्ही जर विश्वासाने ह्या अध्यायाचे जर नित्यसेवेमध्ये वाचन केले तर नक्कीच तुमच्या जीवनात यशस्वी किंवा तुम्ही जे संकटामध्ये आहेत तेथून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल. कारण कोणतीही सेवा केली तर ती कधी वाया जात नाही. त्याचं योग्य ते फळ आणि योग्य ते मार्ग नक्कीच आपल्याला भेटत असतो. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. 14व्या अध्यायाला विशेष असं महत्त्व आहे गुरुचरित्र या ग्रंथामध्ये. तर तुम्ही नक्कीच या ग्रंथाचे 14व्या अध्यायाचे नित्यसेवेमध्ये वाचन करा. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.